आम्ही असंच एवढंच बोलू की ही योजना केली ती एकदम चांगली आहे, आम्हाला हे आवडले. पण हे महिलांना त्रास होतोय, काहीतरी त्यांनी फरक करायला पाहिजे त्याच्यामध्ये. अजून 1 महिन्याचं हे करायला पाहिजे, कालावधी त्यांनी द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. कारण का काय काय वयस्कर महिला पण आहे, 60च्या आतल्या आहेत. काय काय गुडघ्यांचा त्रास आहे, कसला पण त्रास आहे, चक्कर येते, महिला रांगेत उभे राहतात. त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी अजून आम्हाला पुढे सवलत द्यायला पाहिजे 1 महिन्याची, जेणेकरून गर्दी एवढी होणार नाही किंवा काय. रांगेत भरपूर वेळ उभं राहावं लागतं ना आम्हाला, आणि एकतर मुलांना शाळेत वगैरे सोडून यावं लागतं, घरचं सगळं आम्हाला आवरून यावं लागतं. त्याच्यामुळे ते एवढं पण जमणार नाही आणि त्यांचा टाइम झाला की सगळं बंद करतात. म्हणजे ज्यांचं राहिलंय, जे समोर दरवाजाच्या समोर जरी गेले असेल तर ते दार बंद करून घेतात का उद्या या. त्यासाठी मग उद्या जरी यायचं झालं तरी पण शेवटी रांगेत उभं राहावं लागतंय, शेवटला येऊन राहावं लागतंय. ज्यांचा नंबर आलाय ते तर शेवटलाच उभे राहणार ना. त्याच्यामुळे आमचं असं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी अजून थोडी तारीख वाढवून द्यायला पाहिजे, 1 महिन्याचा तरी कालावधी त्यांनी द्यायला पाहिजे. आणि मेन म्हणजे ज्यांचे हे नाहीयेत, म्हणजे लग्नपत्रिका नाहीये, काय काय शिकलेल्या नाहीयेत महिला, आणि त्यांना पण हा लाभ घ्यायचा आहे, त्याच्यासाठी पण सरकारने काहीतरी करायला पाहिजे. आम्ही सकाळी 11 वाजता इथं आलेलो आहोत. आता वाजले किती बघा, आता वाजले 1:30 वाजले आता. मग आता असं जर महिलांना त्रास होत असेल तर म्हणजे महिलांनी काय करायचं. आता महिला सगळी घरातली कामं करूनच येणार ना इथे. मग यासाठी काहीतरी आम्हाला थोडस हे करायला पाहिजे, बदल करायलाच पाहिजे. असं गावागावामध्ये तर असं कॅम्प लावायला पाहिजे, असं काय करायला गावोगाव कॅम्प लावा म्हणजे एवढी गर्दी होणार नाही. तसं कॅम्प लावलं, तसं कॅम्प लावले तर फायदा होईल सगळ्यांचा. योजना चांगली आहे, पण त्यासाठी लाईन जी लावायला लागते त्यामुळे भरपूर त्रास होतोय. खूप कागदपत्र पण गोळा करावी लागते, त्यामुळे वेळ भरपूर जातोय. तुम्ही सकाळी साधारणतः किती वाजल्यापासून लाईन लावते? 10 वाजल्यापासून 10-11 वाजल्यापासून उभे आहोत. काल पूर्ण दिवस गेला. अजून साधारणतः तुम्हाला 1 तास जाणार आहे. 1 तास जातोय की 2 तास जातोय ते काय सांगू शकत नाही. नेट जातो परत